हॅलो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन या दोन प्रक्रिया समजून घेणार आहोत. फार सोपं आहे. या ठिकाणी जेव्हा आपण ॲडसॉर्प्शन याचा विचार करतो तेव्हा काय घडत असतं, तर एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या सरफेसवरती जमा होणं, त्याला म्हणतो आपण ॲडसॉर्प्शन. अतिशय सोपं आहे. एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या सरफेसवरती जमा होणं, त्याला म्हणतो आपण ॲडसॉर्प्शन. या ठिकाणी आपण साधं उदाहरण घेतलं असेल तर चॉकपीस जर आपण एखाद्या सरफेसवरती ठेवला असेल तर तो चॉकपीस त्या सरफेसवरती जमा होतो. समजा या ठिकाणी हाताचा सरफेस माझ्याकडे आहे, याच्यावरती आपण चॉक ठेवला तर काय होईल, चॉक हा कसा होतो तर त्या हाताच्या सरफेसवरती जमा होतो. म्हणजे प्रक्रिया काय झाली तर ॲडसॉर्प्शनची प्रक्रिया झाली. मग या ठिकाणी आपण डेफिनेशनचा विचार केला असेल तर आपण काय म्हणतो, तर एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या सरफेसवरती जमा होणं. द फिनॉमिना इन विच accumulation of one substance on the surface of another substance is known as adsorption. इथं आपण ॲडसॉर्प्शन लिहितो. एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या सरफेसवरती जमा होतो, हे झालं ॲडसॉर्प्शन. मग साधं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतला असेल, एखादा चारकोल घेतला आणि त्या चारकोलवरती काही गॅस जमा होत असेल तर तो गॅस जो असेल तो त्या ठिकाणी काय असणार आहे, जमा होतो. कशावरती होईल तर त्या चारकोलवरती होतो. तसंच दुसरा एखादा फॉर्म आपण बघितला असेल तो असेल ॲब्सॉर्प्शन. दुसरा फॉर्म या ठिकाणी आपण काय बघतो, ॲब्सॉर्प्शन. आता मराठीत आपण अर्थ बघितला असेल तर टू ॲब्सॉर्ब म्हणजे काय असेल तर शोषून घेणे, हो की नाही. ॲब्सॉर्ब म्हणजे काय असणार, शोषून घेणं. हीच प्रक्रिया त्या ठिकाणी घडत असते. या ठिकाणी काय असतं तर एक पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. एक पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो, त्याला म्हणतो आपण ॲब्सॉर्प्शन. हे साधं उदाहरण आपण घेतला असेल, स्पंज या ठिकाणी घेतला असेल किंवा कापूस घेतला असेल आणि त्या कापसावरती आपण एक ड्रॉप त्या इंकचा टाकतो. इंक काय होईल, त्या कॉटनच्या सरफेसवरती जमा होणार नाही आहे, तर तो कॉटन बॉडी जेवढी असेल त्या कॉटनमध्ये तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होईल. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, ॲब्सॉर्प्शन होतं, हो की नाही. एखादं पान घेतलं असेल, कुठलंही पान आपण विचारात घेतो म्हणजे वनस्पतीचं पान, आणि त्या पानावरती थोडेसे वॉटर ड्रॉपलेट टाकले असतील तर वॉटर ड्रॉपलेट त्या पानाच्या आरपार जाणार नाही आहेत, तर त्या पानाच्या सरफेसवरती जमा होतात. म्हणजे काय होईल तर त्या ठिकाणी त्याचं ॲडसॉर्प्शन होतं. म्हणजे ॲडसॉर्प्शन म्हणजे काय असेल तर ॲक्युमुलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनदर सबस्टन्स इज नोन ॲज ॲडसॉर्प्शन. आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय असेल तर या ठिकाणी युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स थ्रू आउट द बॉडी ऑफ अनदर सबस्टन्स इज नोन ॲज ॲब्सॉर्प्शन. या ठिकाणी आपण काय म्हणलं तर ॲब्सॉर्प्शनचा विचार मी केला असेल तर इथं मी काय म्हणणार आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स. एक पदार्थ आहे तर त्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं. कुठं होईल तर दुसऱ्या पदार्थाच्या पूर्ण बॉडीमध्ये होईल, हो की नाही. तसं असेल तर म्हणतो आपण ॲब्सॉर्प्शन. म्हणजे ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय असेल तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स थ्रू आउट द बॉडी ऑफ अनदर सबस्टन्स इज नोन ॲज ॲब्सॉर्प्शन. या दोन प्रक्रिया जनरली आपल्याला असतात. मग आपल्याला जर आपण एक्झाम ओरिएंटेड असेल तर तो पॉईंट कसा असतो, व्हॉट इज ॲडसॉर्प्शन, व्हॉट इज ॲब्सॉर्प्शन, या दोन गोष्टी असतील. आपण डेफिनेशनच्या आधारे पण त्या सांगू शकतो. आणि आता मला या ठिकाणी जेव्हा आपल्याला या दोघांमधला फरक स्पष्ट करायचा असेल तेव्हा या ठिकाणी त्यांच्यातला जो डिफरन्शिएट पॉईंट असेल तो आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आणि मग डिफरन्शिएशन कशा प्रकारचं असतं किंवा कोणत्या पॉईंटला आपण विचारात घेऊन त्याचं डिफरन्शिएशन बघतो ते आपण या ठिकाणी फॉलोअप करूया. मग इथं मला या ठिकाणी एक फॅक्टर असेल ॲडसॉर्प्शन आणि दुसरा असेल ॲब्सॉर्प्शन. मग इथं मी डिस्टिंग्विश बिटवीन ॲडसॉर्प्शन असं म्हणेन का,
ॲडसॉर्प्शन, डिस्टिंग्विश बिटवीन ॲडसॉर्प्शन आणि दुसरं असं म्हणेन मी या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन. काय म्हणतो? ॲब्सॉर्प्शन. आता इथे काय असतं पहा, आता आपण डेफिनेशनचा विचार केला असेल तर मी एक या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला घेतलं होतं की कोणत्याही वनस्पतीचं पान आपण घेतलं आणि त्या पानावरती समजा पाण्याचा ड्रॉप टाकला असेल तर तो ड्रॉप त्या जे पान असतं वनस्पतीचं त्याच्या सरफेसवरती जमा होतो. म्हणजे ॲडसॉर्प्शनची प्रक्रिया जी असते ही कशावर अवलंबून असते तर सरफेसवरती घडत असते. म्हणून याला मी पहिला पॉईंट म्हणतोय, इट इज अ सरफेस फिनॉमिनॉन. इट इज ए सरफेस प्रोसेस म्हणा किंवा फिनॉमिनॉन, प्रक्रिया आहे, सरफेसवरती घडणारी प्रक्रिया आहे. आता ॲब्सॉर्प्शनचा विचार करता आपण काय म्हणतोय, एक पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये पूर्णपणे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. युनिफॉर्मली जर डिस्ट्रीब्यूट होत असेल तर साहजिकच त्याचा बल्क तयार होतो. म्हणून याला मी पहिला पॉईंट काय म्हणतो या ठिकाणी, इट इज ए बल्क फिनॉमिनॉन. काय असेल तर हा बल्क फिनॉमिनॉन असणार आहे. आता या ठिकाणी एक सरफेस फिनॉमिनॉन असेल, दुसरा बल्क फिनॉमिनॉन असतो. ॲडसॉर्प्शनची प्रक्रिया जी चालते ती कशावरती डिपेंड असते तर टेम्परेचर आणि प्रेशरवरती डिपेंड आहे. कोण? ॲडसॉर्प्शन. म्हणून या ठिकाणी दुसरा पॉईंट आपण काय म्हणतो, इट डिपेंड ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. इट डिपेंड्स कशावरती अवलंबून असेल तर टेम्परेचर आणि प्रेशरवरती अवलंबून असते. या ठिकाणानंतर जेव्हा तुम्ही दुसरा पॉईंट विचारात घेता तो असेल ॲब्सॉर्प्शनच्या बाबतीत. या ठिकाणी समजा आपण कॉटन असं घेतलंय, कापूस घेतलाय, त्या कापसावरती आपण थोडी शाई टाकली असेल तर ती शाई त्या कॉटनमध्ये पूर्णपणे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होते. मग यासाठी प्रेशर किती आहे, टेम्परेचर किती आहे, त्याचा कोणताही परिणाम त्या युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनवरती होत नसतो. पण या ठिकाणी इट इज इंडिपेंडंट ऑफ, अवलंबून नसेल. इट इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे ॲब्सॉर्प्शन हे आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशर याच्यावरती अवलंबून नसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण ॲडसॉर्प्शनची प्रक्रिया ही त्या सरफेसवरती अवलंबून असते. ते सरफेस जेवढा जास्त तेवढं ॲडसॉर्प्शन या ठिकाणी ऑटोमॅटिकली जास्त करतं. म्हणून इट डिपेंड ऑन द सरफेस एरिया. इट डिपेंड्स ऑन कशावरती अवलंबून असेल तर सरफेस एरिया. सरफेस एरियावरती सुद्धा ते अवलंबून असेल ॲडसॉर्प्शन. या ठिकाणी ॲब्सॉर्प्शनची प्रक्रिया सरफेस एरियावरती अवलंबून नसते. इट इज इंडिपेंडंट ऑफ, इट इज इंडिपेंडंट, इट इज इंडिपेंडंट ऑफ सरफेस एरिया. सरफेस एरियावरती अवलंबून नाहीये. हो की नाही? सरफेस एरियावरती अवलंबून नसेल. त्याच्यानंतर आता इथे तुम्ही काय ठेवलं, जर ॲडसॉर्प्शन टेम्परेचरवरती डिपेंड असेल तर त्या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा पॉईंट येतो. एखादी प्रोसेस असेल आणि ती प्रोसेस जर टेम्परेचरवरती अवलंबून असेल तर त्या ठिकाणी आपण एंडोथर्मिक एक्झोथर्मिकचा विचार करत असतो. बरोबर? एखादी घटना असेल आणि तो प्रकार जर टेम्परेचरवरती अवलंबून असेल तर त्या ठिकाणी एखादी रिएक्शन असेल तर आपण एक्झोथर्मिक एंडोथर्मिक असं म्हणतो. हो की नाही? मग या ठिकाणी ॲडसॉर्प्शन जे असेल ती कशी प्रोसेस असते तर एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. ॲडसॉर्प्शन कसं असेल तर एक्झोथर्मिक आहे. इट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. इट इज ॲन एक्झोथर्मिक प्रोसेस. कोण आहे या ठिकाणी? ॲडसॉर्प्शन कसं असेल तर एक्झोथर्मिक फॉर्ममध्ये घडत असतं. आणि ॲब्सॉर्प्शन जे असेल की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टेम्परेचरचा संबंध येत नसेल, कोणत्याही प्रकारच्या टेम्परेचरचा संबंध येत नसेल तर ऑटोमॅटिकली इट इज नायदर एक्झोथर्मिक नॉर एंडोथर्मिक. म्हणजे या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन जे असेल ते ॲडसॉर्प्शन हे
एक्झोथर्मिक पण नसतं आणि एंडोथर्मिक पण नसतं. इट इज नायदर एक्झोथर्मिक नॉर एंडोथर्मिक. इट इज नायदर एक्झोथर्मिक नॉर एंडोथर्मिक. म्हणजे या ठिकाणी ही जी प्रोसेस आपल्याकडे झालेली असते ऍब्सॉर्प्शन मध्ये ती एक्झोथर्मिक पण नसते आणि एंडोथर्मिक पण नसते. त्याच्यानंतर आता पाचवा पॉईंट आपण घेतो. जनरली 4 पॉईंट आपल्याला पुरेशा आहे. 4 पॉईंट पुरेशा आहे. म्हणून पाचवा जो आहे तो आपण काय करू या ठिकाणी फार तर एक्झाम्पलचा घेऊया. इथं आपण काय म्हणतो ऍडसॉर्प्शन ऑफ. कोणाचं ऍडसॉर्प्शन होईल तर नायट्रोजन गॅस. ऍडसॉर्प्शन ऑफ नायट्रोजन गॅस. हा नायट्रोजन गॅस कशावरती जमा होतो तर ऍक्टिव्हेटेड चारकोल. ऍडसॉर्प्शन ऑफ नायट्रोजन गॅस ऑन ऍक्टिव्हेटेड चारकोल. ऍक्टिव्हेटेड चारकोल. ऍक्टिव्हेटेड चारकोल. या ठिकाणी आपल्याला जी प्रक्रिया असेल कोणती ऍब्सॉर्प्शनची त्याचं एक्झाम्पल काय देता येईल इथे तर इथं ऍब्सॉर्प्शन घडतं. मग ऍब्सॉर्प्शन कोणाचं असेल तर ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. कोण ऍब्सॉर्ब केला जातो वॉटर केला जातो. कोण करेल तर कॉटन करतं. मग ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय कॉटन. ऍब्सॉर्प्शन कोणाचं होतं तर पाण्याचं होतं. ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर कोण करेल तर कॉटन करतो. मग बाय कॉटन. आपण या ठिकाणी म्हणतो कॉटन. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डिस्टिंग्विश पॉईंट घ्यावे. अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपण काय म्हणतोय थोडंसं ऐका तुम्ही काय म्हणते या ठिकाणी. तर डिस्टिंग्विश बिटवीन ऍडसॉर्प्शन आणि ऍब्सॉर्प्शन असेल तर पहिल्यांदा आपण त्या डेफिनेशनचा विचार करतो. ऍडसॉर्प्शनची डेफिनेशन अशी असेल द प्रोसेस इन विच accumulation of one substance on the surface of another substance is known as adsorption. Absorption या ठिकाणी the process in which uniform distribution of one substance throughout the body of another substance is known as absorption. त्यानंतर distinguish between adsorption आणि absorption. ऍडसॉर्प्शनची प्रक्रिया कुठं चालते तर सरफेस वरती घडते म्हणून इट इज अ सरफेस फिनॉमिना. ऍब्सॉर्प्शन या ठिकाणी कुठं घडतं तर या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन हे दुसऱ्या पदार्थाच्या पूर्णपणे बॉडीमध्ये घडतं आणि त्या ठिकाणी बल्ब तयार होतो म्हणून इट इज अ बल्ब फिनॉमिना. त्यानंतर सेकंड पॉईंट ऍडसॉर्प्शन जे असेल ते टेम्परेचर आणि प्रेशर यावरती अवलंबून असतं म्हणून इट इज डिपेंड ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन हे टेम्परेचर आणि प्रेशर यावरती अवलंबून नसतं म्हणून इट इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. त्याच्यानंतर ऍडसॉर्प्शनची प्रक्रिया जी असते ती सरफेस एरियावरती अवलंबून असते म्हणून इट इज डिपेंड ऑन सरफेस एरिया. ऍब्सॉर्प्शन हे सरफेस एरियावरती डिपेंड नसतं. ओके म्हणून इट इज इंडिपेंडंट ऑफ सरफेस एरिया. त्याचबरोबर आणखीन मी असं म्हणेन ऍडसॉर्प्शन जी प्रक्रिया असते ती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. ओके मग जर ऍडसॉर्प्शन एक्झोथर्मिक असेल तर मग या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन कसं असतं तर ऍडसॉर्प्शन जर एक्झोथर्मिक असेल तर ऍब्सॉर्प्शन हे एक्झोथर्मिक पण नसतं आणि एंडोथर्मिक पण नसतं. या ठिकाणी इट इज नायदर एक्झोथर्मिक नॉर एंडोथर्मिक. ओके आणि ॲट द लास्ट तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल द्यावं लागेल आपल्याला. ऍडसॉर्प्शन जे असतं या ठिकाणी आपण लिहिलं ऍडसॉर्प्शन ऑफ नायट्रोजन गॅस कशावरती जमा होईल तर ऑन ऍक्टिव्हेटेड चारकोल. या ठिकाणी ऍक्टिव्हेटेड चारकोल जो असतो त्या चारकोलवरती नायट्रोजन गॅस जमा होणं ही प्रक्रिया आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर मला या ठिकाणी ऍब्सॉर्प्शनचं एक्झाम्पल द्यावं लागेल आणि ऍब्सॉर्प्शनमध्ये आपण काय म्हणतो पाणी कोण शोषून घेतं तर ते कॉटन शोषून घेतं कारण तुम्ही पाणी त्या कॉटनच्या वरती टाकताय म्हणून या ठिकाणी मी काय म्हणलं ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय कॉटन. तर असे या ठिकाणी 5 डिफरन्शियल पॉईंट असतील ते आपण या ठिकाणी विचारात घेतलेले असतील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे मी येतोय ऍडसॉर्बेट आणि ऍडसॉर्बंट. कोण असेल तर ऍडसॉर्बेट आणि ऍडसॉर्बंट त्याचाही आपण या ठिकाणी विचार करूया. आता जेव्हा आपण
ऍडसॉर्प्शनची प्रक्रिया बघतो तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दोन घटक मेजॉरिटी येतात. घटक कुठले असतात तर ऍडसॉर्बेट आणि ऍडसॉर्बंट हे दोन घटक या ठिकाणी येतात. ओके, मग आपण त्या पद्धतीने विचार करूया की बाबा ऍडसॉर्बेट कोणाला म्हणायचं आणि ऍडसॉर्बेट आपण कोणाला म्हणणार. तर असं जर आपल्याकडे असेल तर आपण या ठिकाणी ऍडसॉर्बेटचा पहिल्यांदा विचार करूया. काय आपण विचार करणार पहिल्यांदा ऍडसॉर्बेट कोणाला म्हणणार. ओके नाही, ऍडसॉर्बेट आपण कोणाला म्हणणार. तर या ठिकाणी तो एक प्रकारचा सबस्टन्स आहे. तो एक प्रकारचा सबस्टन्स आहे. तो काय असतो तर दुसऱ्या पदार्थाच्या सरफेसवरती जमा होतो. ऍडसॉर्बेट हा एक सबस्टन्स आहे. तो दुसऱ्या पदार्थाच्या सरफेसवरती जमा होतो. समजा आपण वनस्पतीचं पान घेतलं आणि त्या पानावरती थोडासा वॉटर ड्रॉपलेट टाकले असतील तर इथं काय असणार आहे, वॉटर ड्रॉपलेट जे असतील ते जमा होतात. बरोबर आहे, वॉटर ड्रॉपलेट या ठिकाणी त्या पानाच्या वनस्पतीच्या पानाच्या सरफेसवरती जमा होतात. वॉटर ड्रॉपलेट या ठिकाणी एक सबस्टन्स झाला. तो सबस्टन्स त्या वनस्पतीच्या पानाच्या सरफेसवरती जमा होतो. पण या ठिकाणी ऍडसॉर्बेट याची डेफिनेशन काय असेल तर ऍडसॉर्बेट कोण आहे तर हा सबस्टन्स आहे. ऍडसॉर्बेट इज अ सबस्टन्स विच गेट्स ऍडसॉर्ब. कशावरती ऍडसॉर्ब होतो, विच गेट्स ऍडसॉर्ब ऑन द सरफेस ऑफ अनदर सबस्टन्स. ऍडसॉर्बेट काय असेल तर ऍडसॉर्बेट इज अ सबस्टन्स. इट इज अ सबस्टन्स. हा पदार्थ आहे, इट इज अ सबस्टन्स विच गेट्स adsorb, which get adsorbed, जमा हो. कुठं जमा होतो, which gets adsorbed on the surface of another substance, on the surface of another substance is known as adsorbate. adsorbate म्हणजे काय असेल तर एक सबस्टन्स आहे आणि तो सबस्टन्स दुसऱ्या पदार्थाच्या सरफेसवरती जमा होतो. त्या सबस्टन्सला आपण म्हणतो ऍडसॉर्बेट. व्हॉट इज ऍडसॉर्बेट? ऍडसॉर्बेट इज अ सबस्टन्स विच गेट्स ऍडसॉर्ब ऑन द सरफेस ऑफ अनदर सबस्टन्स इज नोन ॲज ऍडसॉर्बेट. जसं आपण ऍडसॉर्बेट म्हणतो त्याचप्रमाणे आपल्याला ऍडसॉर्बंटचा विचार करावा लागतो. ऍडसॉर्बंट हा त्याच्या उलट असेल. ऍडसॉर्बंट म्हणजे कोण असते या ठिकाणी. पुन्हा आपण त्याच एक्झाम्पलकडे येतो. वनस्पतीचं पान घेतलं, पानावरती वॉटर ड्रॉपलेट टाकले असतील तर वॉटर ड्रॉपलेट जे असतील ते काय होतात, जमा होतील. कशावरती जमा होतील तर त्या सरफेसवरती जमा होतील. या ठिकाणचा सरफेस जो असतो तो सरफेस म्हणजे कोण असतो तर ऍडसॉर्बंट. या ठिकाणी ऍडसॉर्बंट म्हणजे कोण असेल तर तो सरफेस आहे. पण या ठिकाणी मला म्हणावं लागेल adsorbent is defined as a substance which adsorb the another substance on its surface. म्हणजे या ठिकाणी adsorbent is a substance, it is a substance which adsorb, तो जमा करून घेऊ, which adsorb, कोणाला adsorb करून घेतं, कोणाला जमा करून घेतं, which adsorb the another substance on its surface. म्हणजे इथे मी काय म्हणतो पहा, स्वतःच्या पृष्ठभागावरती दुसऱ्या पदार्थाला जमा करून घेणं. स्वतःच्या पृष्ठभागावरती दुसऱ्या पदार्थाला जमा करून घेणं तो जो असतो तो कोण असेल तर ऍडसॉर्बंट असेल. From the substance which adsorb the another substance on its surface is known as adsorbent. या ठिकाणी adsorbate कोण, adsorbent कोण हे तुम्हाला कळालं असेल. मग इथं बऱ्याचदा असे घडतं की जो adsorbate असेल तो adsorbate त्या adsorbentच्या सरफेसवरून निघून जातो. या ठिकाणी काय म्हणलं, adsorbate जो असेल तो adsorbate त्या ऍडसॉर्बंटच्या सरफेसवरून निघून जाईल. अशी पण प्रक्रिया या ठिकाणी घडते. पण त्याला काहीतरी एक ठराविक असंच नाव असतं. इथं मी काय म्हटलं पहा, अगोदर आपण
जे बोलतोय त्याच्याशी विषयात आपण येऊया. मी काय बोललं, रिमूव्हल ऑफ सबस्टन्स. या ठिकाणी कोण रिमूव्ह होईल तर सबस्टन्स होतो, म्हणून मी इथं म्हणलं रिमूव्हल ऑफ सबस्टन्स. रिमूव्हल ऑफ सबस्टन्स हा कुठून बाहेर जाईल तर त्या ऍडसॉर्बंटच्या सरफेसवरून निघून जातो. रिमूव्हल ऑफ ऍडसॉर्बेट असते प्रॉपरली आपण म्हणूयात रिमूव्हल ऑफ ऍडसॉर्बेट. रिमूव्हल ऑफ ऍडसॉर्बेट कशावरून तो निघून जातो, फ्रॉम द, कशापासून निघून जातो, फ्रॉम द सरफेस ऑफ ऍडसॉर्बंट. म्हणजे या ठिकाणी घडतं काय तर जो ऍडसॉर्बंट असेल, हा जो ऍडसॉर्बंट असेल याचा सरफेसवरून कोण निघून जातं तर ऍडसॉर्बेट निघून जाईल. समजा आपण वनस्पतीचं पान घेतलं, पानावरती वॉटर ड्रॉपलेट टाकले आपण, तर ते वॉटर ड्रॉपलेट या ठिकाणी इव्हॅपोरेट होतील असं गृहीत धरा तुम्ही. वॉटर ड्रॉपलेट त्या ठिकाणी इव्हॅपोरेट होतील. म्हणजे या ठिकाणी कोण असतं, पानाचा पृष्ठभाग कोण झाला, ऍडसॉर्बंट झाला. वनस्पतीच्या पानाचा पृष्ठभाग म्हणजे ऍडसॉर्बंट झाला. पाण्याचे थेंब म्हणजे ऍडसॉर्बेट झाला. आणि हा पाण्याचे थेंब जे असतील ते पाण्याचे थेंब इव्हॅपोरेट होऊन निघून जातात. कशावरून तर त्या ऍडसॉर्बंटच्या सरफेसवरून. म्हणजे वनस्पतीच्या पानाच्या पृष्ठभागावरून जेव्हा वॉटर ड्रॉपलेट इव्हॅपोरेट होतील, निघून जातील, तेव्हा एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेला नाव काय असते तर डिसॉर्प्शन. डिसॉर्प्शन. डिसॉर्प्शन म्हणजे कोण असेल तर या ठिकाणी ऍडसॉर्बेट हा ऍडसॉर्बंटच्या सरफेसवरून निघून जातो. ऍडसॉर्बेट हा ऍडसॉर्बंटच्या सरफेसवरून निघून जातो, त्याला आपण काय म्हणतो डिसॉर्प्शन. ओके. हे डिसॉर्प्शन म्हणजे काय असेल तर द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ ऍडसॉर्बेट. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ ऍडसॉर्बेट फ्रॉम द सरफेस ऑफ ऍडसॉर्बंट. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ ऍडसॉर्बेट फ्रॉम द सरफेस ऑफ ऍडसॉर्बंट इज नोन ॲज डिसॉर्प्शन. ओके. हा एक पॉईंट या ठिकाणी आपल्याला असतो, डिसॉर्प्शन. आणि दुसरा असेल सॉर्प्शन. सॉर्प्शन. आता सॉर्प्शन म्हणजे कोण याचा तुम्हाला विचार करावा लागेल. डिसॉर्प्शन म्हणजे तुम्हाला कळालं, आणि सॉर्प्शन म्हणजे कोण असेल तर एकाच वेळेस दोन प्रक्रिया घडतात. एकाच वेळेस दोन प्रक्रिया घडतील. कोणत्या दोन प्रक्रिया असतील तर जेव्हा ऍडसॉर्प्शन आणि ऍब्सॉर्प्शन या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस जर घडत असतील तर त्याला नाव असतं सॉर्प्शन. व्हॉट इज सॉर्प्शन? द प्रोसेस ऑफ ऍडसॉर्प्शन अँड अब्सॉर्प्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. द प्रोसेस ऑफ ऍडसॉर्प्शन. या ठिकाणी एक प्रोसेस कुठली झाली, ऍडसॉर्प्शनची प्रक्रिया झाली, आणि दुसरी प्रक्रिया कोणती असते तर ऍब्सॉर्प्शनची प्रक्रिया असते. या ठिकाणी ऍडसॉर्प्शन आणि ऍब्सॉर्प्शन दोन्ही एकाच वेळी घडत असेल. ऍडसॉर्प्शन आणि ऍब्सॉर्प्शन दोन्ही एकाच वेळेत घडत असेल तर त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो सॉर्प्शन. सॉर्प्शन इज डिफाइन्ड ॲज द प्रोसेस ऑफ adsorption and absorption takes place simultaneously is known as sorption. is known as sorption. ओके. तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी किंवा या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं असेल तर ऍडसॉर्प्शन म्हणजे काय, ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, ऍडसॉर्प्शन आणि ऍब्सॉर्प्शन या दोघांमध्ये असणारा फरक, आणि त्याच्यानंतर जेव्हा ऍडसॉर्प्शनची प्रक्रिया घडते तेव्हा त्या ऍडसॉर्प्शनमध्ये एक घटक ऍडसॉर्बेट असतो आणि दुसरा घटक हा ऍडसॉर्बंट असतो. मग ऍडसॉर्बेट कोण असेल आणि ऍडसॉर्बंट कोण आहे तर त्याच्याही डेफिनेशन या ठिकाणी आपण विचारात घेतो. त्याच्यानंतर आपण डिसॉर्प्शन आणि सॉर्प्शन या दोन घटना पण आपण विचारात घेतो. डिसॉर्प्शन म्हणजे काय असेल या ठिकाणी तर ऍडसॉर्बंटच्या सरफेसवरून ऍडसॉर्बेट पार्टिकल निघून जाणं ही जी प्रक्रिया असेल त्याला म्हणतो आपण डिसॉर्प्शन. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ ऍडसॉर्बेट फ्रॉम द सरफेस ऑफ ऍडसॉर्बंट इज नोन ॲज डिसॉर्प्शन. आणि त्याच्यानंतर सॉर्प्शन हा एक आपल्याला पॉईंट असेल. सॉर्प्शन याचा अर्थ काय असेल तर एखादी प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये ऍडसॉर्प्शन
आणि ॲब्सॉर्प्शन दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस चालू असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो सॉर्प्शन. द प्रोसेस ऑफ ॲडसॉर्प्शन अँड ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज नोन ॲज सॉर्प्शन. ओके, तर इथपर्यंतचा पाठ आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, या ठिकाणी मी थांबतोय. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.